हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर बाहेर तुम्हाला दिसत असेल एवढा सारा पाऊस येतोय बाहेर आणि आज आहे मंगळवार. तर आमचा बाजार असतो. तर आत्ताच बाजारला जाऊन आले आहे आणि मी भिजले सुद्धा आहे, पण तरीसुद्धा छान म्हटलं चला पाऊस येतोय तर एक व्हिडिओ घेऊयात. तर इथे आमचं बाजारातून तर बाजारातून काय आणलंय गरम गरम खायला हे तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही पाहू शकता इथं तनुदीचं आमच्या खायचं काम चाललंय. तर गरम गरम भजी आणली आहे. इथं पाहू शकता तुम्ही छान अशी गरम गरम भजी आहे. कारण पावसामध्ये भजी खायला एकदम छान वाटतं, त्यामुळे तिची आवडीची भजी आणलेली आहे. तसेच भेळ वगैरे पण आणली आहे, परंतु अजून ती पण खायची बाकी आहे. तर मंगळवारच्या दिवशी असा भरपूर सारा खाऊ असतो खाण्यासाठी. तर बाजारातून अजून बऱ्याच काही वस्तू पण आणलेल्या आहेत. तर बाजार आज पावसामुळे जास्त काय एवढा भरलेला नाही आहे, परंतु तिथे चिखल एवढा होता तरीसुद्धा भाजीला घेऊन आलेले आहेत. तर तुम्हाला दिसतच असेल इथे 2 पिशव्या भरलेल्या आहेत आणि चिखलामुळे जेवढं होईल तेवढं घेतलेलं आहे. आणि बाकीच्या वस्तू काही काही आणल्यासुद्धा नाही आहेत, कारण बराच सारा पाऊस बाहेर पडतोय. परंतु ज्या डब्यासाठी लागणाऱ्या भाज्या वगैरे सगळ्या मी घेऊन आलेल्या आहेत, कारण डब्याला तर भाज्या द्याव्याच लागतात. तर त्यामुळे आता त्या भाज्या पण घेऊन आले. तर त्या स्वच्छ आता पाण्याने धुवून मला नीटनेटक्या व्यवस्थित ठेवायच्या पण आहे. तर त्या फ्रीजमध्ये आता मी ठेवून देणार आहे. तर आल्यावर छानपैकी पहिल्यांदा हातपाय तोंड धुतले आणि मग मस्त अशी देवपूजा करून घेतली. तर संध्याकाळचे 7 वाजले होते. तर बाजारला जरा मी उशिराच जाते. तर 5:30-6 वाजता जरी गेलं ना तरी 1 तास बाजार घ्यायला लागतो. तर मार्केटमध्ये खूप सारी गर्दी असते. तर त्यामुळे मग भाजीपाला वगैरे घेऊन मग मी 7 वाजता घरी येते. तर घरी आल्यावर पहिलं काम असतं माझं दिवाबत्ती करायची. तर मी नसेल तरीसुद्धा मुली करून ठेवतात, परंतु आल्यावर छानपैकी हातपाय तोंड धुतलं आणि देवाची पंती वगैरे लावून घेतली. तर इथं ओली भेळ खायचा आमचा कार्यक्रम चाललेला आहे. या सर्वांनी ओली भेळ खायला. तर थोडंसं चिंच पाणी पण टाकते. बस तर बाजारच्या दिवशी अशी भेळ खायला मजा येते जरा, कारण 8 दिवस काय भेळ वगैरे आम्ही खात नाही. फक्त मंगळवारचं मस्त भेळ गरम गरम खातो, कारण बाजारची भेळ असते ती म्हणून. तर आता छानपैकी बाजारची भेळ आम्ही घालवली आणि मस्त आता त्याच्यावर ताव मारतो. तर आता मस्तपैकी भेळ खाऊन झालेली आहे आणि आता भाजीला जे आणलंय ना तर ते सगळं व्यवस्थित आता फ्रीजमध्ये ठेवायचं काम राहिलेलं आहे. तर आता सगळं मी या बॉक्समध्ये ठेवणार आहे. तर हे बॉक्स आहेत ना, त्यानंतर मग सर्व फ्रीज मी स्वच्छ करून घेते. कारण तसाही इतर वेळीसुद्धा एकदम मी स्वच्छ करते, परंतु दर मंगळवारी पुन्हा एकदा पूर्ण भांड्यांवर छानपैकी हात वगैरे मारून घेते. कारण भाजीपाला ठेवण्याआधी ते आधीचा जो शिळा भाजीपाला आहे ना तर तो सर्व बाहेर काढून घेते आणि मस्त त्यामध्ये मग सर्व भाज्या वगैरे सर्व भरून ठेवते. तर इथे माझं आल्यावर फ्रीज झटकण्याचं काम चाललं होतं, तर मग ते करून घेतलं आणि नंतर मग सर्व भाज्या बाहेर काढल्या. कारण पावसामुळे बऱ्याच साऱ्या भाज्या ह्या ओल्याच होत्या. तर मस्तपैकी त्या मग सोडून बाजूला मग ठेवायच्या होत्या, त्यामुळे सर्व आधी बाहेर काढल्या. आणि काकडी, टोमॅटो, तसेच वांगी आणि इतर ज्या फळभाज्या आहेत ना तर त्या मला सर्व धुवायच्या होत्या, म्हणून त्यासुद्धा बाजूला काढून घेतल्या. तर कोथिंबीर आता सध्या एवढी महाग आहे ना, तर बाकीच्या पालेभाज्यासुद्धा खूप महाग आहेत. तर कोथिंबीरची गड्डी मला 30 रुपयाला मिळाली. तसेच शापूची भाजीसुद्धा 30 रुपयाला मिळाली आणि पालक भाजी ही 20 रुपयाला मिळाली. तर अशा पालेभाज्या खूप साऱ्या महाग आहेत आणि फळभाज्यासुद्धा
तशा महागच आहेत, परंतु त्यापेक्षा जास्त पालेभाज्या महाग आहेत. तर आज मी आले पावशेर आणलं होतं, तर 50 रुपये पावशेर ते मला मिळालं. तर आलेसुद्धा खूप सारं महाग झालेलं आहे, परंतु मला प्रत्येक भाजीला आणि चहाला आले लागतंच, त्यामुळे मी ते दर आठवड्याला आणतेच. तसेच मुलांच्या डब्यासाठी मला भेंडी, गवार किंवा बाकीचे जे घेवड्याची शेंग वगैरे असते ना, तर ते सर्व आणावे लागतात. तर ते मी आणले होते. तर यावेळेस मी गवारची शेंग न आणता फक्त भेंडी आणि घेवडीची शेंग आणली होती, कारण मला गवारची शेंग एकदम पातळ अशी आवडते, म्हणजे कोवळी आवडते. तर ती काही मला पावसामुळे भेटली नाही, तर मग मी गवारची शेंग यावेळेस काही घेतली नाही. तर मग मी यावेळेस घेवडीची शेंग आणली आहे. तर ती मी या डब्यामध्ये अशी व्यवस्थित भरून ठेवत होती, कारण प्रत्येक भाजीपाला आपण म्हणजे जेव्हा घेऊन येतो ना बाजारातनं, तर तो असं स्वच्छ करून ठेवलं तरच तो 8 दिवस राहतो आणि व्यवस्थित टिकतो. तर इथे मी आज रताळेसुद्धा घेऊन आले होते, कारण शनिवारी एकादशी आहे. तर मग एकादशीसाठी रताळे लागणार आहेत आणि इतर वेळेससुद्धा आम्हाला रताळे आवडतात, त्यामुळे मग मी घेऊन येत असते. कारण यांच्यासाठी यांना खूप आवडतात रताळे, कारण त्यामध्ये भरपूर सारे प्रोटीन असते. तर मग मी इतर वेळीसुद्धा यांच्यासाठी घेऊन येते. तसेच बाकी कोणीही खात नाही, परंतु आम्हा दोघांना रताळे आवडतात, त्यामुळे मी आणते. तर त्यानंतर मग मी इथे भाजी म्हटलं निवडून ठेवूयात, कारण मग मुलांना डब्याला देण्यासाठी होतात. कारण जर स्वच्छ करून ठेवल्या तरी पण त्या चिरून वगैरे अशा ठेवल्या तर पटकन सकाळी डब्याला मग घेता येतात. तर मैत्रिणींनो, तर मस्तपैकी आता सर्व भाजीपाला स्वच्छ धुवून मी बाजूला ठेवून दिलाय आणि भाजीसुद्धा सर्व नीट करून ठेवली. कोथिंबीर आणि उद्या शापू करणार आहे डब्यासाठी, तर तीही चिरून वगैरे ठेवलेली आहे. तर बाजार घेऊन आल्यानंतरून बराच वेळ हा नीट करण्यातच जातो. तर त्यानंतर आता स्वयंपाकाला लागली. तर स्वयंपाकात आज यांनी चिकन आणून दिले. तर दर मंगळवारी शक्यतो नॉनव्हेजच असतं, कारण हे जिमला जातात तर त्यांना आवडतं नॉनव्हेज खायला. तर मग चिकन आणून दिले. तर आता इथे चिकन 65 करायचे, तर त्यासाठी मी इथं चिकन मॅरिनेट करायला ठेवलेला आहे. तर हा मार्केटमधून मसाला भेटतो 65साठी, चिकन 65 करण्यासाठी. तर तो यांनी आणला होता. तर इथे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं आहे आणि इथे भाजीसाठी थोडं चिकन आहे ते शिजवायला ठेवलं आहे मी कुकरला, कारण पटकीने मग शिजतं. कारण मंगळवार असल्यामुळे आज मार्केटमध्ये गेल्यामुळे खूप सारा उशीर होतो कामाला. तर पटपट आता स्वयंपाक मला करायचं आहे, त्यामुळे मी इथं कुकरला चिकन शिजायला लावले आणि इथे मी भात घालून ठेवला आहे. तर आता मस्त भाजी आणि भाकरी राहिलेल्या आहेत. तर हे आल्यावर मग गरम गरम चिकन 65 बनवणार आहे. तर चला मी आता पटकीने स्वयंपाक करून घेते. तर मग इथे माझं चाललं होतं चिकन 65 बनवण्याचं. तर हे मी अर्धा तास आधी चिकन स्वच्छ पाण्याने धुवून थोड्या वेळ निथळण्यासाठी ठेवलं आणि नंतरून मग हा मसाला आहे ना, तर त्यामध्ये चिकन हे मॅरिनेट करायला ठेवलं. तर अर्धा तास मी फ्रीजमध्ये हे ठेवलेलं होतं. तर मग नंतर मग थोड्या वेळाने चिकन बाहेर काढलं आणि मस्त ते तेलामध्ये फ्राय केलं. तर एकदम छान असं घरच्या घरी ही रेसिपी मी दरवेळेस बनवते, कारण अधूनमधून आर्यनला आणि त्याच्या पप्पांना ही रेसिपी खूप आवडते. तर मग त्यांच्यासाठी मी बनवत असते. तर भाजीला म्हटलं आता काय करायचं, तर मग चिकन होतं, तर मग ते मी बनवायला घेतलं. तर कुकरमध्ये चिकन शिजायला लावल्यामुळे ते लवकर शिजलं होतं. तोपर्यंत मी पटकीने मसाला काढून घेतला आणि तो वाटूनसुद्धा घेतला आणि मग मसाला इथे मी कढईमध्ये परतण्यासाठी टाकलेला आहे. त्यानंतरून मग घरातले बेसिक मसाले वापरून मग मी ही छान अशी भाजी केली चिकनची आणि मग त्यामध्ये
कुकरमध्ये शिजवलेले चिकन घालून घेतले. तर अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपली रस्सा भाजी तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी तरीसुद्धा आलेली आहे आणि त्यावर मी मग थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. तर इथे भाजी उकळत आहे तोपर्यंत म्हटलं चला जी स्वयंपाकाची भांडी आहे ती घासून घ्यावी, कारण मग किचनवर तेवढाच पसारा कमी होतो. त्यामुळे मी स्वयंपाकाची भांडी लगेच धुवून टाकते. त्यानंतरून मग आज सर्वांनी चिकन 65 खाल्ले होते, त्यामुळे त्यांना कोणाला जास्त आज काही एवढी भूक नव्हती. तर मग मी माझ्यासाठी भात आणि भाजी करून ठेवली, कारण मग म्हटलं जर कोणाला थोड्या वेळाने भूक लागली तर भात आणि भाजी खाऊ शकतात. तर मग इथे छानपैकी तोपर्यंत भाजी कढलेली आहे. तर मग मी जेवण वगैरे केलं आणि मग राहिलेली भांडी संपूर्ण घासून टाकली. मग मी कढईतील भाजी वगैरे सर्व एका पातेल्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण मग बाहेर मी भाज्या वगैरे काही ठेवत नाही, कारण राहिलेले सर्व जे जेवण असतं म्हणजेच भाज्या वगैरे असतात तर ते मी रोज रात्री फ्रीजमध्ये ठेवून देते. तर मग इथे मी किचन स्वच्छ करायला घेतलं. तर या स्टाईलवर फोडणी देताना भाजीचा जो मसाला वगैरे असतो ना तर तो उडतो, त्यामुळे किचनची स्टाईल वगैरे सगळी पुसून मग सर्व किचन स्वच्छ करून घ्यावा लागतो. तर इथे मग जेवण झालं ना तर संपूर्ण किचन मग मी अशा रीतीने एकदम क्लीन करून ठेवते, जेणेकरून मग एकही अन्नाचा तुकडा राहणार नाही याची पूर्ण दक्षता घेते, कारण मग झुरळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्य होईल तेवढं मी किचन स्वच्छ ठेवत असते आणि झोपण्याआधी संपूर्ण किचनमधील भांडी वगैरे मी एकदम स्वच्छ करून ठेवते. त्यानंतरून मग सर्व आवरल्यानंतर मग मी माझं हातपाय तोंड स्वच्छ धुवून घेते आणि मग पुन्हा एकदा छान अशी फ्रेश होते. तर रात्रीचं मग मी थोडंसं स्किन केअर करून घेते, कारण झोपताना थोडंसं क्रीम वगैरे लावली ना तर चेहऱ्याला बरी पडते. तसेच एखादं जेल किंवा मॉइश्चरायझर असेल ना तर ते आपल्या स्किनला शक्यतो रात्रीचं लावलं ना तर आपली स्किन छान हायड्रेट व्हायला मदत होते. तर त्यामुळे हे माझं रेग्युलर रुटीन आहे. त्यानंतर मग मी छानपैकी एक सैल वेणी घालते केसांची, कारण केस मग रात्रीचे आपले जर आपण मोकळे सोडले ना तर ते तुटतात किंवा मग फार सारा गुंतासुद्धा होतो. तर त्यामुळे अशी वेणी घातली ना तर बरी पडते. त्यामुळे मी एक छान अशी सैल वेणी केसांची घालते. त्यानंतरून तर मैत्रिणींनो माझं आता छान असं स्किन केअरसुद्धा झालेलं आहे. तर इथे मी ममाअर्थची व्हिटॅमिन सीची स्लीपिंग मास्क आहे. तर हा मी रोज लावते, कारण ही नाईट क्रीम आहे आणि त्यामध्ये ॲलोवेरा जेल तसेच व्हिटॅमिन सी, तर हे आपल्या स्किनसाठी असणारे दोन्ही उपयुक्त घटक आहेत. तर एकदम छान आहे ही क्रीम. तर ही नाईट क्रीम मी रोज यूज करते. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस, माझ्या आजच्या कामाचा मी पूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर चला मैत्रिणींनो, आता वाजले आहेत संध्याकाळीचे रात्रीचे 10 आणि 10 वाजेपर्यंतचं मी रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर चला, कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.